दोन अल्पवयीन मुलींना जन्मदात्या बापानं फेकलं नदीत। बुलढाणा जिल्ह्यातील घटना। संत गाडगेबाबा बचाव पथकानं मृतदेह काढले शोधून। बापाने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे। बुलढाणा जिल्हा खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील दोन अल्पवयीन मुली 24 तासापासून बेपत्ता होत्या। कदमापूर येथील शेख हारून शेख शब्बीर या व्यक्तीला 4 मुली आहेत। त्यापैकी 2 मुली आलिया वय वर्ष 9 व सदप वय वर्ष 7 या अटाळी येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तो घेऊन गेला होता। हारूना लाखनवाडा येथे वास्तव्यास आहे। आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे हारून याने एका अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर 2 मुलींना लाखनवाडा येथे जाण्यासाठी बसून दिलं। तेव्हापासून मुली गायब असल्याची माहिती मुलीच्या बापाने हिवरगड पोलिसांना दिली होती। मात्र याबाबत पोलिसांना हारूनवर संशय आल्यानं त्याची चौकशी केली असता त्यानं बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील भिकुंड नदीत अल्पवयीन मुलींना ढकलून दिल्याची माहिती दिली। बुलढाणा पोलीस व बाळापूर पोलीस बाळापूर हद्दीतील घटनास्थळी दाखल झाले। संत गाडगेबाबा बचाव पथक व संत मच्छिंद्रनाथ बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध घेत मृतदेह बाहेर काढले। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।